अकोला दाबकी रोडवरील साहू मंगल कार्यालयाशेजारी असलेल्या जनरेटरला अचानक आग लागल्याने परिसरात घबराट पसरली. प्रत्यक्षदर्शींच्या मते महावितरण प्रकल्पातून लटकलेली एक वीज तार जनरेटरवर पडल्याने हा अपघात घडला. आगीने वेगाने संपूर्ण जनरेटरला वेढले आणि तो पूर्णपणे जळून खाक झाला. स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे की या भागातील वीज तारा बऱ्याच काळापासून खाली लटकत आहेत आणि संबंधित विभागाकडे अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या आहेत, परंतु त्यांनी त्याकडे लक्ष दिलेले नाही. महावितरण विभाग एखाद्या मोठ्या अपघाताची वाट पाहत आहे की या सगळ्या प्रकारानंतरही ते केवळ अनभिज्ञ असल्याचं आव्हानत आहेत. याबद्दल रहिवासी संतप्त आहेत. घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या लोकांनी धाडस दाखवून पाण्याने आग विझवली आणि एक मोठी दुर्घटना टळली. जर आग वेळेवर विझवली नसती तर आजूबाजूच्या परिसराचे मोठे नुकसान झाले असते. या घटनेनंतर नागरिकांनी प्रशासनाकडे निष्काळजी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची आणि परिसरातील धोकादायक वीज तारांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. या हॉटेल समोर इथे कंस्ट्रक्शन चालू असताना इथे आपलं ट्रक आला आणि त्या ट्रकाने हायड्रोलिक वरती करून ते रेती टाकली. ते ट्रकचे हायड्रोलिक मुळे इथे ताराला स्पार्किंग होऊन तारांची पूर्ण तुटातूट झालेली आहे आणि आता वीज पुरवठा पूर्ण बंद करून ते ताराचं काम चालू आहे. पूर्ण नाव शिव शेगोगार, MSCB टेक्निशियन. कंस्ट्रक्शन सुरू आहे पूजा हॉटेलचं. तिथे आडवे तार असल्याने MSCBच्याने ते ट्रक वरती उचलताना त्यांची तार तुटली. त्याच्याने आमचा हायड्रोलिक उचलल्याने जनरेटरचा याच्यावर तारा पडल्याने जनरेटर आमचं बस्ट झालं, पूर्ण जळून खाक झालं. आग आता हे अशी आम्ही पाण्याची मोटर चालू केली बाजूला लाईन घेऊन आणि आग विझवण्यात आली. तितक्यात आणि अग्निशामकची गाडी आली होती, विझवण्यात आली. काहीच नाही झालं, फक्त नुकसान झालेलं आहे. 10 लाखाचं जनरेटर होतं ते जळून गेलं आमचं. आहे की तारा लूज असल्याने ते सर्व प्रॉब्लेम ट्रकामुळे ते तारा तुटली.